नमस्कार. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वाटप. आता किती बहिणींना आज हप्ता आला आणि तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच आजच्या टॉप बातम्या आपण बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर माहिती बघणारच आहोत. तसेच महत्त्वाचं आपण या व्हिडिओमध्ये बघा मान्सून अपडेट बघणार आहोत. पाऊस कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे त्याबद्दल माहिती, शेतकरी भावांसाठी जबरदस्त अपडेट, तसेच 50,000 रुपये हे कोणाला मिळणार, 50,000 रुपये संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे, ते कोणाला भेटणार आहेत ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. ती अपडेट पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच साडी वाटप संदर्भात पण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. खास करून लाडक्या बहिणींसाठी फारच दमदार माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊया. पहिली अपडेट तुम्ही बघू शकता. राज्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी मोफत साडी देण्यात येणार असून ठाणे जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बघा, ठाणे जिल्ह्यात, तर ठाणे जिल्ह्यापासून ही सुरुवात झालेली आहे आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांना हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. हे बघा, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारकांसाठी आता साडी मिळणार आहे. आणि मागच्या वेळी आपण अपडेट बघितली, या संदर्भात निर्णय झाला, परंतु सुरुवात आता बघा ठाणे जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आणि आता हे बघा या नव्या उपक्रमांतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी आता मोफत साडी देण्यात येणार आहे. ही पहिली अपडेट आपण बघितली. पुढील अपडेट बघा. त्यानंतर बघा, महसूल विभागाने वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटपाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयानुसार आता तुम्ही फक्त 100 रुपयात जमिनीचे वाटप वारसदारांना करता येणार आहे. हे बघा, याआधी नोंदणीसाठी 15 ते 30,000 रुपये द्यावे लागायचे. आता फक्त 100 रुपयात तुमचे काम होणार आहे. बघा, कुठे 30,000 रुपये, कुठे 100 रुपये. तर हा जबरदस्त निर्णय इथे शासनाने घेतलेला आहे, महसूल विभागाने घेतलेला आहे. वडिलोपार्जित जी काही शेती आहे ती वाटपासंदर्भात हा निर्णय आहे. पहिले या संदर्भात बघा 30,000 रुपये द्यावे लागायचे, आता फक्त 100 रुपयात जमिनीचे वाटप वारसदारांना करता येणार आहे. हा एकदम जबरदस्त निर्णय आहे. चला त्यानंतर पुढील बातमी बघा. आता मी तुम्हाला बोललो 50,000 रुपये मिळणार, तर ते कोणाला मिळणार बघा. महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत जातीय भेदभाव कमी करण्यासाठी आणि सामाजिक समानता वाढवण्यासाठी विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयाचे अनुदान दिले जाते. योजनेचा लाभासाठी आवश्यक कागदपत्रे. आता हे 50,000 रुपये कोणाला मिळणार आहे तर बघा, आंतरजातीय विवाह जे करत आहेत, ज्यांनी केलेला आहे त्यांना हे 50,000 रुपयाचे अनुदान दिले जाते या योजनेमार्फत. बघा, विवाहित जोडप्यांना हे प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयाचे अनुदान दिले जाते. आणि महत्त्वाचं हे 50,000 रुपयासाठी बघा तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. यामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र, वर आणि वधू यांचा शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर जातीचा दाखला, वर आणि वधू यांचे एकत्रित फोटो, 2 प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस पत्रे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा लागणार आहे. तसेच या संदर्भात महत्त्वाची माहिती, योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. जोडपे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहेत. विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा आणि त्यांच्याकडे संबंधित जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. विवाह नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. विवाह करताना वधूचे वय किमान 18 वर्ष आणि वराचे वय किमान 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तर त्यांनाच हे 50,000 रुपये अनुदान मिळेल. समजलं तुम्हाला? हे 50,000 रुपये संदर्भातून माहिती समजली. पुढील बातमी आपण आता बघणार आहोत, अत्यंत महत्त्वाची, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती. हे बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही हप्त्याची वाट बघत होते ना, तर कधी येणार? मार्च एप्रिलचे हप्ते, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती. एप्रिल महिना संपला, म्हणजे आता संपण्यात आलेलाच आहे एप्रिलचा महिना. तर हा एप्रिल महिना संपण्यात आला तरी मार्चचा हप्ता जमा झालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हप्ता लांबणीवर गेला आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जातो. मागच्या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात
ई केवायसी ची मुदत संपल्यानंतर पैसे जमा केले जाऊ शकतात. काय म्हटलेलं आहे ते हे बघा. तर या महिन्याच्या शेवटी बघा, या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटी जवळपास 25 ते 30 एप्रिल दरम्यान हप्ता जमा होईल. जरी नाहीच जमा झाला तर मग पुढच्या महिन्यात ई केवायसी ची मुदत 30 एप्रिल पर्यंत संपते. म्हणजे 30 एप्रिल नंतर पुढच्या महिन्यात मे महिन्यात हप्ता जमा केले जाऊ शकतात असं इथे बोललं जात आहे. त्यामुळे आपल्याला पुढील महिन्याची वाट बघावी लागेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, 1500 मिळतील की 3000 रुपये मिळतील त्याबद्दल महत्त्वाची माहिती. हे बघा, मार्च एप्रिलचे पैसे एकत्रित मिळणार का? एप्रिल महिना संपत आला तरी लाडक्या महिलांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत. त्याच सोबत आता एप्रिलच्या हप्त्याबाबतही विचारणा होऊ लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर पडल्याचे दिसते. फेब्रुवारीचा हप्ता देखील मार्च महिन्यात देण्यात आला होता आणि त्यानंतर आता मार्चचा हप्ता लांबणीवर पडल्याने हा हप्ता ई केवायसी ची वाढलेली मुदत संपल्यानंतर म्हणजेच 30 एप्रिल नंतर पात्र महिलांना दिला जाईल. त्यामुळे महिलांच्या खात्यात या महिन्यात 3000 रुपये एकत्र येऊ शकतात. बघा, 3000 रुपयाचे चान्सेस आता बोललं जात आहे. बघू आता हे संपूर्ण डिपेंड आहे GR मध्ये. आता GR जरी 2 महिन्याचा GR मध्ये निधी आला तर तुम्हाला 3000 रुपये मिळू शकतात. फक्त 21व्या हप्त्याचा जरी निधी मंजूर होऊन आला तर मग 1500 रुपये मिळतील. आलं लक्षात? तर या महिन्याच्या शेवटी हप्ता जमा होईल लाडक्या बहिणींनो. आणि जर या महिन्याच्या शेवटीपर्यंत हप्ता जमा झालाच नाही तर मग तुम्हाला 1 मे ते 5 मे दरम्यान हप्ता जमा होईल तुमच्या खात्यामध्ये. आलं लक्षात? चला ठीक आहे. अधिकृत माहिती उद्या, अधिकृत माहिती पण अजून आलेली नाही. ही अत्यंत महत्त्वाची माहिती ती लाडक्या बहिणींना अजून हप्ता आलेला नाही लाडक्या बहिणींनो. आणि महत्त्वाचं म्हणजे ई केवायसी संदर्भात पण महत्त्वाची माहिती सांगतो. हे बघा, हप्ता अजून आलेला नाही कोणालाच, त्यामुळे हप्ता कोणत्या क्षणी तुम्हाला देण्यात येणार आहे. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो. पुढे बघा, दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. 30 एप्रिल 2026 पर्यंत केवायसी ची मुदत आहे. त्यामुळे जर या तारखेपर्यंत केवायसी केली नाही तर सदर महिलांचे 1500 रुपये बंद होऊ शकतात. ऑलरेडी केवायसी करण्याची मुदत तर संपलेली आहे, परंतु ज्या बहिणींनी केवायसी चुकीची केली होती त्यांना पर्याय दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलची मुदत दिलेली आहे. त्यामुळे 30 एप्रिलच्या पहिलेच ई केवायसी दुरुस्ती करून घ्यावी, जरी ज्यांचे हप्ते थांबलेले असतील त्या बहिणींसाठी सांगत आहे. ओके, चला ही बातमी पण समजली. आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, शेवटची बातमी आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता. हे बघा, युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट ने मान्सून बाबत अहवाल जारी केला आहे. यानुसार मे महिन्याच्या लक्षपूर्वक आहे का, मे महिन्याच्या अखेरीस मान्सून दक्षिण भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकेल. त्याआधी अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून 18 ते 25 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर तो केरळमध्ये 25 मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजे 25 मेच्या आसपास मान्सून दाखल होण्याचं इथे बोललं जात आहे. ओके, तर या होत्या आजच्या टॉप बातम्या. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या.